नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कॉमर्सवाला मास्तर आणि या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चर सिरीज मार्फत आपण तुमचा 12वी कॉमर्स मधील बुक कीपिंग आणि अकाउंटिंग हा या विषयाचे आतापर्यंत आपण 5 टॉपिक अभ्यासले. या टॉपिकचे थेअरी, सॉल्व, अनसॉल्व प्रॉब्लेम सगळा पार्ट आपण व्यवस्थित अभ्यासलेला आहे. या टॉपिकचे व्हिडिओ जर तुम्ही बघितलेले नसतील तर त्या व्हिडिओची प्लेलिस्टची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवतो, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता. आता सध्या अभ्यासतो आपण टॉपिक नंबर 6, डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म. त्याची थिअरी सगळी अभ्यासली, बेसिक कन्सेप्ट सगळे अभ्यासलेले आहेत, सॉल्व प्रॉब्लेम सगळे समजून घेतलेले आहेत. तर हे सगळ्याचे जर व्हिडिओ तुम्ही बघितलेले नसतील तर या टॉपिकच्या व्हिडिओची प्लेलिस्टची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, तिथे जाऊन तुम्ही ते बघा. आता आज या व्हिडिओमध्ये आपण अनसॉल्व एक्झाम्पल नंबर 5 म्हणजेच प्रॅक्टिकल एक्झाम्पल नंबर 5 अभ्यासणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला हे एक्झाम्पल व्यवस्थित समजेल. तुम्ही जर पहिल्यांदाच या व्हिडिओमध्ये आलेला असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की या चॅनलवर तुमचा आवडीचा विषय अकाउंट हा सोप्या भाषेमध्ये तुम्हाला शिकायला भेटणार आहे. तर नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता आपण सुरू करूया आपल्या एक्झाम्पल नंबर 5 ला. चला तर मग फर्स्ट एक्झाम्पल रीड करू, काय सांगितले ते व्यवस्थित समजून घेऊ आणि देन आफ्टर वी सॉल्व करूया. बघा काय सांगितलंय त्यांनी, सीता गीता अँड आर पार्टनर्स. बघा थोडंसं मी हे झूम करतो जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित विजिबल असेल. ओके, आय होप तुम्हाला ते क्लिअर दिसतंय. बघा दोघी जणी पार्टनर आहेत, सीता आणि गीता आर पार्टनर्स इन द फर्म शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 4:1. They decided to dissolve the partnership on 31st March 2020, on which date their balance sheet was as follows. आता बॅलन्स शीटला बघा कॅपिटल दिले, आपण कॅपिटल अकाउंट तयार करतो, कॅपिटलच्या क्रेडिटला त्याचा बॅलन्स ट्रान्सफर करणार. क्रेडिटर्स आणि बँक लोन आपण ते रिअलायझेशनच्या क्रेडिटला ट्रान्सफर करणार. इकडे फर्निचर रिअलायझेशन डेबिट, प्लांट रिअलायझेशन डेबिट, ट्रेडमार्क रिअलायझेशन डेबिट, डेटर्स सन्ड्री डेटर्स आहेत रिअलायझेशन डेबिट, आरडीडी रिअलायझेशन क्रेडिट, स्टॉक रिअलायझेशन डेबिट, कॅश इन हँड अकाउंट तयार करणार त्याच्या डेबिटला, आणि ऍडव्हर्टाइजमेंट सस्पेन्स याला अक्युम्युलेटेड लॉस म्हणतो. हा डेबिट बॅलन्स आहे आणि लॉस हा कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला ट्रान्सफर केला जातो, म्हणून तो डेबिटला ट्रान्सफर करणार. ऍडजस्टमेंट बघा, फर्स्ट ऍडजस्टमेंट काय सांगते, स्टॉक प्लांट अँड स्टॉक टेकन ओव्हर बाय सीता 78,000 आणि 22,000 रिस्पेक्टिव्हली. ॲसेट पार्टनरने टेकन ओव्हर केली, कोण या सीताने, सीता कॅपिटल अकाउंट डेबिट, सीता कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. ॲसेट गेली की रिअलायझेशनला आपण क्रेडिट देतो, म्हणून टू रिअलायझेशन अकाउंट. Then next adjustment is debtors realize 90% book of the book value and trademark 5,000 and goodwill will be realized 27,000. आता तीनही ॲसेट रिअलाइज झालेले, त्याची एंट्री आपण करणार बँक अकाउंट डेबिट, ॲसेट गेली टू रिअलायझेशन अकाउंट, अशी एंट्री होणार आहे. देन आफ्टर नंबर 3rd ऍडजस्टमेंट इज अनरेकॉर्डेड ॲसेट इस्टिमेटेड ₹4,500 वॉज सोल्ड फॉर ₹1,500. बघा अनरेकॉर्डेड ॲसेट कितीची होती, अंदाजे 4,500 रुपयाची. फसवले तुम्हाला, पण विकली किती, 1,500. जेवढे विकले तेवढे पैसे आले, मग आपण काय करणार आहे, बँक अकाउंट डेबिट, बँक अकाउंट डेबिट 1,500 टू रिअलायझेशन, एवढीच एंट्री करणार आहोत, बँक अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन. नंबर 4th ऍडजस्टमेंट ₹1,000 डिस्काउंट वेअर अलाउड बाय क्रेडिटर्स, म्हणजे डिस्काउंट पेड करताना विल बाय पेइंग देअर क्लेम, म्हणजे क्रेडिटर्स पेड करताना डिस्काउंट दिला 1,000 रुपये. आता क्रेडिटर्स पेड केले, आपल्याकडून बँकेतनं पैसे जातील, याची एंट्री रिअलायझेशनच्या डेबिटला आणि बँकेच्या किंवा कॅश अकाउंटच्या क्रेडिटला, रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. आणि रिअलायझेशन एक्सपेन्सेस सुद्धा रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला आणि बँकेच्या क्रेडिटला, म्हणून टू बँक अकाउंट. अशा पद्धतीने असणारे आपल्याला काय तयार करायचंय, रिअलायझेशन अकाउंट एक तयार करायचंय, कॅश आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंट तयार करायचे. सॉल्व करायला सुरुवात करूया. फर्स्ट आपण आपला बॅलन्स ट्रान्सफर करून घेऊया. बघा बॅलन्स मध्ये सीता गीताचं कॅपिटल दिलेलं आहे आपल्याला. फर्स्ट आपण कॅपिटल अकाउंट तयार केलेलं असेल, कॅपिटलच्या क्रेडिटला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, सीता आणि गीताचा कॅपिटल बॅलन्स त्या ठिकाणी आपण लिहून घ्यायचा आहे, 90,000 आणि 40,000 रुपये. सीताचा आहे 90,000 आणि गीताचा आहे ₹40,000, 40,000. त्याच्यानंतर सन्ड्री क्रेडिटर्स आपण लिहिणार आहोत आपल्या बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला. आपण जाऊया बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला, त्या ठिकाणी सन्ड्री लॅबिलिटीज लिहिले, त्या ठिकाणी लिहू आपण सन्ड्री क्रेडिटर्स, आणि एकच अमाऊंट आपण त्या ठिकाणी लिहिणार आहोत का, बँक लोन एक दुसरी अमाऊंट आहे बघा, सन्ड्री क्रेडिटर्स आणि बँक लोन 35 आणि 15. मग खालच्या ओळीला इथं लिहूया अगोदर 35,000 आणि बँक लोन त्याची अमाऊंट लिहूया 15,000. 35 आणि 15ची टोटल आपण आउटरला दाखवणार आहोत.
50,000 रुपये, 50,000 झालं. नेक्स्ट बघा, आता इकडं असेटला फर्निचर, प्लांट, ट्रेडमार्क, डेटर्स, स्टॉक हे सगळ्या रिअलायझेशनच्या डेबिटला लिहिणार आपण. रिअलायझेशनच्या डेबिटला लिहिणार फर्निचर अकाउंट आणि त्या ठिकाणी फर्निचरची व्हॅल्यू लिहिणार आहोत आपण 14,000 रुपये इनर कॉलम. देन नेक्स्ट बघा, प्लांट लिहितोय 65,000, आपण लिहूया प्लांट 65,000. त्यानंतर ट्रेडमार्क 8,000 रुपये, आपण लिहूया ट्रेडमार्क. नंतर सन्ड्री डेटर्स 48,000, ते सुद्धा लिहूया सन्ड्री डेटर्स. आणि यातला जो आरडीडी आहे तो रिअलायझेशनच्या क्रेडिटला लिहिणार आहोत आपण बाय आरडीडी 3,000 रुपये. रिअलायझेशनच्या क्रेडिटला लिहू बाय आरडीडी. अमाऊंट लिहिणार ₹3,000. त्याच्यानंतर बघा, स्टॉक दिलेला आहे तो रिअलायझेशनच्या डेबिटला लिहायचा स्टॉक 30,000 रुपये. आणि कॅश इन हँडचा जो बॅलन्स असणार आहे तो आपण त्याचा अकाउंट तयार केलेला आहे, त्याच्या डेबिटला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन आणि कॅशचा जो बॅलन्स आहे तो 10,000 रुपये त्या ठिकाणी लिहून घेऊ. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 10,000. आणि लास्ट ऍडव्हर्टाइजमेंट सस्पेन्स कॅपिटल अकाउंटच्या बघा इथं दिलेला ऍडव्हर्टाइजमेंट सस्पेन्स. कॅपिटल अकाउंट हा असेट डेबिट बॅलन्स आहे म्हणून कॅपिटलच्या डेबिटला लिहायचं आपण टू ऍडव्हर्टाइजमेंट सस्पेन्स. इन शॉर्ट लिहितो मी ADV सस्पेन्स अकाउंट. आणि तो त्यांच्या रेशोमध्ये जर आपण डिस्ट्रीब्यूट केला तर 6,400 आणि 1,600. पहिल्या ऍडजस्टमेंट मध्ये बघा काय सांगितलं त्यांनी, प्लांट स्टॉक टेकन ओव्हर बाय सीता 78 आणि 22. सीता कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अशी एंट्री होणार आहे. रिअलायझेशन अकाउंटच्या आपण क्रेडिट साईडला जाणार आणि त्या ठिकाणी लिहिणार बाय सीता. अगोदर तो इफेक्ट देऊन घ्यायचा रिअलायझेशनचा, बाय सीता कॅपिटल. त्याला आपण अंडरलाईन करूया. आणि याच्यामध्ये फर्स्ट आपण लिहिणार आहोत काय काय टेकन ओव्हर केले ते बघायचं. फर्स्ट बघा काय टेकन ओव्हर केले, प्लांट आणि स्टॉक 78 आणि 22. मग आपण लिहूया फर्स्टली प्लांट 78,000 आणि स्टॉक 22,000 रुपये. असे टोटल आउटरला आपण 1,00,000 रुपये दाखवणार. आणि याचा दुसरा इफेक्ट कुठे लिहिणार आहोत आपण, सीता कॅपिटलच्या डेबिटला टू रिअलायझेशन अकाउंट. अमाऊंट लिहिणार आपण त्या ठिकाणी सीताच्या कॉलम मध्ये ₹1,00,000. फर्स्ट ऍडजस्टमेंट कम्प्लीट. सेकंड ऍडजस्टमेंट मध्ये डेटर्स रिअलाइज 90% ऑफ दिअर बुक व्हॅल्यू, ट्रेडमार्क 5,000, गुडविल 27,000. या 3 असेट रिअलाइज झाल्या. एंट्री काय करणार, बँक अकाउंट डेबिट टू रिअलाइज. म्हणजे रिअलायझेशनच्या पहिल्यांदा क्रेडिटला जायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं बाय बँक अकाउंट. बँक ऑब्लिक कॅश लिहूया. कॅशचा बॅलन्स दिला म्हणल्यावर कॅश लिहायचा अगोदर, कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. याला आपण अंडरलाईन करूया. आणि याच्यामध्ये फर्स्ट बघा, डेटर्स 90% म्हणजे 10% लॉस नाही. आता डेटर्सची व्हॅल्यू किती ते बघायचं एकदा. 48 म्हणजे 4,800 वजा होतील 48 मधनं. म्हणजे 48 मधनं 4 गेले 44, 800 गेले 42,000, 43,200 ला ते रिअलाइज झालेलं असणार आहे. मग आपण त्या ठिकाणी पहिल्यांदा लिहूया डेटर्स. थोडंसं मी हे स्क्रोल करून वर घेतो. 43,200 रुपये डेटर्स झाल्यानंतर नेक्स्ट बघा ट्रेडमार्क 5,000 रुपयाला. मग ट्रेडमार्क लिहूया आपण ट्रेडमार्क. द नेक्स्ट ट्रेडमार्क झाल्यानंतर गुडविल आहे 27,000, तर गुडविल सुद्धा लिहूया आपण. अशी टोटल याची आपण आउटरला लिहिणार आहोत 75,200. आणि याचा दुसरा इफेक्ट कॅश अकाउंटच्या डेबिटला टू रिअलायझेशन. अमाऊंट लिहिणार 75,200 रुपये. झाली 2 नंबर ऍडजस्टमेंट. 3 नंबर ऍडजस्टमेंट मध्ये अनरेकॉर्डेड असेट विकलेली आहे किती 1,500ची. एंट्री काय करणार, बँक अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन. रिअलायझेशनच्या क्रेडिटला जायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं बाय कॅश ऑब्लिक बँक अकाउंट कंसात अनरेकॉर्डेड असेट. त्याला अंडरलाईन करायचं. आणि त्याची टोटल आउटरला लिहिणार 1,500 रुपये. कितीला विकलं ते 1,500. होती 4,500ची पण विकली 1,500ला. तेवढेच पैसे आले. रिअलायझेशनच्या डेबिटला आपलं बँकच्या डेबिटला टू रिअलायझेशन अकाउंट. अमाऊंट लिहिणार आपण 1,500 रुपये. दॅन नेक्स्ट बघा पुढे जाऊया आपण. नंबर 4 ₹1,000 डिस्काउंट वेअर अलाउड और बाय क्रेडिटर्स वाईल पेइंग देअर क्लेम. आता बघा या ठिकाणी 1,000 रुपये डिस्काउंट आहे आणि बँक लोन पूर्णच्या पूर्ण पेड केले. एंट्री रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक लोन म्हणजे टू बँक किंवा कॅश अकाउंट. रिअलायझेशनच्या डेबिटला जायचं, त्या ठिकाणी लिहिणार आपण टू बँक ऑब्लिक कॅश अकाउंट. याला आपण अंडरलाईन करणार. आणि याच्यामध्ये फर्स्ट आपण लिहिणार आहोत क्रेडिटर्स आणि त्याची अमाऊंट लिहिणार. बघा किती होते क्रेडिटर्स आपल्याकडे लॅबिलिटी साईडला एकदा चेक करू आपण किती होते ते 35,000. त्यात 1,000 डिस्काउंटनी पेड केले म्हणजे इथं आपण दाखवताना 35,000 वजा 1,000 रुपये दाखवावं लागतील आपल्याला. 35,000 1,000 रुपये वजा झाले तर 34,000 रुपये आपण इनरला दाखवणार.
आणि बँक लोन जे आहे ते पूर्णच्या पूर्ण पेड करणार आपण. बँक लोन आहे 15,000 रुपये, म्हणजे टोटल आता 49,000 रुपये आपण आउटरला दाखवणार. 49,000. आणि इकडं डेबिटला आहेत बँक अकाउंटच्या क्रेडिटला बाय रिअलायझेशन अकाउंट 49,000. काय केलं पुन्हा एकदा सांगतो की आपल्याला इथं फक्त त्यांनी काय सांगितलं होतं, क्रेडिटर्स पेड केले ते 1,000 डिस्काउंट. क्रेडिटर्स होते 35, 1,000 कमी म्हणजे 34ला पेड केले. बँक लोन सांगितलं नव्हतं तरी का, पण आपल्याला लॅबिलिटी जरी सांगितली असती तरी पेड करायची असते. मग बँक लोन पूर्णच्या पूर्ण म्हणजे बघा, हे क्रेडिटर्सचे 35 पैकी 34 आणि बँक लोनचे 15 म्हणजे टोटल 49,000 आपण पेड करतोय. म्हणून रिअलायझेशनच्या डेबिटला टू बँक 49,000 आणि बँकच्या क्रेडिटला बाय रिअलायझेशन 49,000 अशा पद्धतीने इफेक्ट दिलेले आहेत. आणि लास्ट ऍडजस्टमेंट रिअलायझेशन एक्सपेन्सेस, रिअलायझेशनच्या डेबिटला बँकेच्या क्रेडिटला, रिअलायझेशनच्या डेबिटला लिहायचं टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट कंसात एक्सपेन्सेस आणि त्याचे अमाऊंट लिहिणार आहे 3,500 रुपये. आणि याचा दुसरा इफेक्ट आपण टाकणार आहोत आपल्या बँक अकाउंटच्या क्रेडिटला बाय रिअलायझेशन अकाउंट कंसात लिहिणार आहोत आपण एक्सपेन्सेस आणि अमाऊंट लिहिणार आहोत 3,500 रुपये. तर या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, सगळा प्रॉब्लेम बऱ्यापैकी संपवलेला आहे. आता क्लोज करायला सुरुवात करायची. फर्स्टली रिअलायझेशन अकाउंट क्लोज करायचं. रिअलायझेशनच्या क्रेडिटची टोटल जास्त आहे, जर क्रेडिटची टोटल केली तर ते आपल्याला भेटणार आहे 2,29,700 रुपये. 2,29,700 रुपये. तेच डेबिटला लिहिणार 2,29,700 रुपये. आणि त्यातने सगळ्या अमाऊंट जर वजा केल्या तर बॅलन्सिंग फिगर राहणार आहे 12,200 रुपये. 1, 2, 3 आणि या ठिकाणी दोनच पार्टनर आहेत ना, सीता आणि गीता, म्हणून 1, 2 आणि तिसरं उरलेलं लिहायचं टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट कंसात प्रॉफिट. आणि त्या ठिकाणी त्याला अंडरलाईन करायचे आपण. त्याच्यामध्ये फर्स्ट आपली सीता आणि दुसरी गीता. सीतेला येणारे 9,760 रुपये आणि गीतेला येणारे 2,440 रुपये. हा इकडं डेबिटला आहे, तिकडं आपण क्रेडिटला ट्रान्सफर करणार. इकडे डेबिटला दिसतोय म्हणजे पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला लिहिणार बाय रिअलायझेशन अकाउंट आणि त्याची अमाऊंट आपण त्या ठिकाणी लिहिणार आहोत रुपीज. एकाला 9,760 रुपये आणि एकाचे लिहिणारे 2,440. आणि आता हे पार्टनर्स कॅपिटल क्लोज करू. क्रेडिटची टोटल बघा, डेबिटची याची बघा, सीताची डेबिटची टोटल जास्त आहे 1,06,400. 1,06,400. तेच क्रेडिटला लिहिणार 1,06,400 आणि त्यात 90 आणि हे 99,760 रुपये जर वजा झाले तर 6,640 रुपये बॅलन्सिंग फिगर आली. याची 40 आणि 2,440 म्हणजे 42,440. ते जिकडे डेबिटला लिहिणार 42,440 आणि त्यातनं 1,600 वजा झाले म्हणजेच 40,840. ज्याचा डेबिटला आलाय त्या ठिकाणी लिहायचं टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. इकडे डेबिटला आहे म्हणजे बँक अकाउंटच्या क्रेडिटला बाय कोण आहे तो गीता कॅपिटल. गीताचा आहे म्हणून गीताच्या कॉलम मध्ये म्हणून गीता कॅपिटल अकाउंट. अमाऊंट लिहिणार 40,840 रुपये आणि इकडे क्रेडिटला आहे 6,640 कोणाचा, सीताचा, म्हणून बाय बँक ऑब्लिक कॅश अकाउंट. आणि याचा इफेक्ट दुसरा डेबिटला लिहिणार आपण टू सीता कॅपिटल. अमाऊंट लिहिणार 6,640 रुपये. आणि आता काय करायचं, कॅश अकाउंट टॅली होतंय का बघायचं म्हणजे आपला प्रॉब्लेम बरोबर असणार आहे. तर ते टॅली होणार आहे तुमचं 93,340 रुपयाने. म्हणजे या प्रॉब्लेमचं कॅश अकाउंट जे असणार आहे ते 93,340 ने टॅली झालेलं आहे. आय होप विद्यार्थी मित्रांनो हा प्रॉब्लेम तुम्हाला व्यवस्थित समजलेला असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या वर्ग मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करायला बिलकुलही विसरू नका. आज आपण इथंच थांबूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट एक्झाम्पल अभ्यासणार आहोत. तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर.